हाय फ्रेंड, आज आपण आलेलो आहोत मुशी येथे महासत्संग आहे। तुम्ही आपला व्हिडिओ तर पाहिला असेल। इथे गुरु माऊलींचं आगमन होणार आहे आणि लाखोंच्या संख्येने खूप गर्दी आहे इथे, हे पाहू शकता। तर आपण आलेलो आहोत, गाडी वगैरे पार्क केलेली आहे। हे पाहिजे इथे दाजी आहे आणि आस्था आहे। आस्था से हाय। हाय फ्रेंड, तर आपण आलेलो आहोत सत्संग मेळाव्यामध्ये। तुम्ही आपला व्हिडिओ तर पाहिलाच असेल। मुशी येथे PICC ग्राउंड आहे, तिथे आलेलो आहोत आणि लाखोच्या संख्येने इथे गर्दी आहे। जे कोणी अजून आले नसेल त्यांनी सर्वांनी यायचे आणि गुरु माऊलींचं दर्शन घ्यायचं आहे। हा जो म्हणजे योग आहे, हा योग येणं आपल्या आयुष्यामध्ये खरंच खूप मोलाचा आहे आणि कुणालाही अशी संधी भेटत नाही। स्वामींनी आपल्याला संधी दिलेली आहे, आपण यायचे आणि प्रत्यक्ष येऊन महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे। तर चला पुढं पण आपण पाहूया। हे पहा प्रसादाचं वाटप कसं चालू आहे। हे पहा इथं महाप्रसादाचं वाटप चालू आहे। हे बस स्वयंसेवक आहेत सगळे, प्रसादाचं वाटप चालू आहे। श्री स्वामी समर्थ। हे पहा अशा प्रकारचा प्रसादाचं वाटप आहे, इथं असं वाटप चालू आहे। हे पहा अशा प्रकारचे इथं प्रसादाचं सुद्धा वाटप केलेलं जात आहे। आपण एंट्री केल्याच्या नंतर आतमध्ये जायच्या आधी सर्व भक्तांना प्रसादाचं वाटप सर्व स्वयंसेवक वगैरे करत आहे आणि हा प्रसाद आपलं दिंडोरी जे मेन हे आहे तिथनं तयार होऊन आलेला आहे आणि याला लाखो भाविक भक्तांचे स्वयंसेवकांचे हातभार लागलेले आहेत आणि खरंच हा प्रसादाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी या, माऊलींचं दर्शन घेण्यासाठी सर्वांनी या। गोल फिरा, गोल एवढं स्लो नाही फिरायचं, गोल फिरा। टाकलं नाही इतिहासकालीन वस्तू। हे पहा इथं हत्यार वगैरे जी ऐतिहासिक आहेत। दुर्ग संवर्धन अभियान यांच्या मार्फत हा कार्यक्रम राबवला गेलेला आहे। तलवारी दाखवल्या आहेत, शमशेर आहेत, कुऱ्हाडी आहेत जुन्या काळच्या, त्यानंतर बंदूक आहे, चाकू आहे। ढाली वगैरे ज्या वापरण्यात आलेल्या आहे युद्धामध्ये वगैरे, ते सर्व काही इथं जतन करून ठेवलेले आहेत आणि त्यांचं इथं आपल्याला प्रदर्शन मांडण्यात आलेलं आहे। हे पहा पुरातन काळाचे कुलप पण आहेत। गडकोट किल्ल्यांना जे कुलप लावली जायची ते कुलप आहेत। किल्ल्यांवरून पहिल्यांदा गोळ्यांचा मारा अशा पद्धतीने करायचा। हे गोळे आहेत, ते गोल गोळे आहेत। गडकोट किल्ल्यांवरून ज्यावेळेस मारा करायचे त्यावेळेस अशा दगडी गोळ्यांचा वापर केला जायचा। ढाली आहेत, जुन्या तलवारी आहेत। त्यानंतर कुऱ्हाडीचे बघा वेगळाच प्रकार पाहायला मिळते आपल्याला। विळे कसे लावलेले आहेत त्या साईडला, विळे आहेत जुन्या काळच्या। हे पहा विळे आहे, विळ्याचे प्रकार वेगवेगळे लावलेले आहेत। चक्र, मोठा ढाल। शिवकालीन वस्तूंचं खूप मोठ्या प्रमाणात प्रदर्शन त्यांनी भरवलेलं आहे। भवानी मर्दानी खेळ शिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्था पुणे महाराष्ट्र शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन, शिवकालीन ऐतिहासिक व दुर्मिळ शस्त्रांचे भव्य प्रदर्शन।
शस्त्र प्रदर्शन, ऐतिहासिक वस्तू व शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे. इथे भाले आहेत, त्यानंतर जुने कुलप लावण्यात आलेले गडकोट किल्ल्यांना जे दरवाजांना जे किल्ले असायचे ते आहेत, बिछवे आहेत, चाकूचे काही प्रकार आहेत. इकडं ही तलवार आहे, ही वेगळ्या प्रकारची हातामध्ये घालून खेळण्याची तलवार आहे. त्याला शमशेर म्हणतात का काय, तुम्ही सांगायला काय म्हणतात, तुम्हाला माहिती असेल तर. वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी आहेत, जुन्या हाताला धरून चालण्याच्या काठ्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गर्दी पाहू शकता, खूप 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 सारी गर्दी आहे, हो की नाही हो. गर्दीचं प्रमाण खूप आहे, मोठ्या प्रमाणात लोक मोठ्या संख्येने आलेली आहेत. गुरुमाऊलींच्या दर्शनासाठी आलेली आहेत, खूप मोठ्या संख्येने आलेली आहेत. होता आहे. आपण तो या ठिकाणी वाद्यांचा आवाज ऐकत आहात. सनई चौघड्यांचा आवाज आपल्याला येतो आहे. तो परमपूज्य गुरुमाऊलींच्या आगमनाची सूचना आपल्याला देतो आहे. कोणीही जागेवरनं उठू नका, शांतपणे आपण आपल्या जागेवर बसून राहा. सामाजिक भान असलेला हा संपूर्ण मार्ग आहे आणि या मार्गाने अध्यात्माबरोबर समान कार्य केलेलं आहे. त्या समान कार्याच्या अंतर्गत आपण या ठिकाणी अनेक समाज